बाहेर जोरदार पाऊस आणि घरामध्ये अशी टम्म फुगलेली पुरी आणि मस्तपैकी गरमागरम अशी ही रगड्याची भाजी. ही पुरी भाजी खायला किती मस्त वाटते ना, अगदी टम्माच्या पुरी आणि गरमागरम भाजी. चला बनवूया. तर त्यासाठी इथं बघा मी 1 वाटी इतका पांढरा वाटाणा, 1 वाटी इतका हिरवा वाटाणा घेतला. स्वच्छ धुवून रात्रभर तो भिजत घेतला. आता चांगला वाटाणा भिजला गेलाय. आता एका कुकरमध्ये तो काढून घेऊया. जी रगड्याची भाजी करतो ना, ती आपण पूर्ण कुकरमध्ये करतोय. अगदी साधी, सोपे, झटकीपट होते. त्यामध्ये आता 2 ते 3 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतले, ते घालून चिरून घातले. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घातले. टोमॅटो घातले, ते पण 2 घेतले होते. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, थोडासा खडे मसाला घातला. त्यानंतर इथं बघा मी 2 ग्लास इतकं पाणी घातलं. ह्यामध्ये ना थोडंसं आता तमालपत्र घातलं, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण चटणी, चवीनुसार मीठ घातलं. सगळं बघा चांगलं मिक्स केलं. ह्या भाजीला जेवढे काही मसाले लागतील ना, ते एकाच वेळी ह्यामध्ये टाकायचे. हे मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये बघा आता मी 1 ते 2 चमचे इतकं साजूक तूप घालते. यामुळे वाटाणा अगदी मऊसूत होतो. धाबा स्टाईल की मस्तपैकी फ्लेवर पण येतो. झाकण लावून घेतलं आणि मध्यम गॅसच्या आचेवरती आता आपण 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. वाटाणे आहेत त्यामुळे मी 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. झाकण काढून चेक करून बघूयात. वाटाणा पण बघा अगदी मस्तपैकी असा शिजला गेलेला आहे आणि बटाटे पण सगळे मस्त शिजले गेलेत. थोडंसं आता आपण हे काय करून घेऊयात, मॅश करून घेऊयात जेणेकरून भाजी येण्याचा एकसंधपणा पण येईल. आता बाहेर बऱ्याच ना अशा वातावरणात आपल्याला गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. मग बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा ना घरीच रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, झटकीपट आहे. छानपैकी असं बघा हे मॅश करून घेतलं. अगदी अप्रतिम झालंय. आता ह्या स्टेजला ना आपण चटणी आणि मिठाचं प्रमाण चेक करून बघायचं. जर परफेक्ट असेल किंवा नसेल तर थोडंसं ॲड करून घ्यायचं. आता वरून फोडणी देऊ. त्यासाठी फोडणी पत्रामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं, 1 चमचा जिरे घातले, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी कसुरी मेथी घातली, गॅस बंद करून घेतला. गरमागरम फोडणी रगड्यावरती घालून छान मिक्स करून घेतली. छान असा रगड्याची भाजी तयार झाली. आता पुऱ्या करू. त्यासाठी एका परातीमध्ये बघा मी 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं, 2 वाटी इतका मैदा घेतला. तुम्ही संपूर्ण पुऱ्या गव्हाच्या पिठाच्या पण करू शकता. त्यानंतर पाव वाटी इतका मी रवा घेतलेला आहे. थोडीशी कसुरी मेथी, आता ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, हवी असेल तर घाला. थोडंसं मीठ, 1 चमचा साखर. साखरेमुळे आपल्या पुरीला ना मस्त छान असा रंग येतो. आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता पुऱ्या चांगल्या खुसखुशीत आणि टम्म फुगत म्हणून तेलाचं मोहन घालतोय. तर ह्यासाठी ना इथं बघा मी 4 ते 5 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आणि ते घातलं. संपूर्ण तेल पिठाला चोळून घेतलं. आता चेक करून बघूयात. अगदी परफेक्ट असा ह्याचा गोळा बनतोय, म्हणजे मूठ वळते, म्हणजे तेलाचं मोहन पण परफेक्ट झालेलं आहे. आता लागेल असं पाणी घालायचं आणि आपण जी पुरीसाठी कणिक मळतो ना, ती थोडी घट्ट मळायची. जर ही कणिक थोडी मऊ झाली, तर पुऱ्या ज्या आहेत त्या अजिबात फुगत नाहीत. तर आपल्याला पुऱ्या टम्म हव्या असतील, तर कणिक मळताना लक्षात ठेवा, पुरीसाठी कणिक मळताना ती नेहमी अगदी घट्ट मळायला पाहिजे. जितकी घट्ट मळता येते तितकी ती घट्ट अशी मळून घ्यायची. तर अगदी घट्ट अशी आपली कणिक मळून तयार झाली. झाकण ठेवून 15 मिनिटं रेस्ट करूयात. 15 मिनिटानंतर बघा आता छोटे-छोटे असे गोळे करून घ्यायचे. मी संध्याकाळच्या वेळी ना काहीतरी स्वयंपाकात वेगळं हवं असतं. अशावेळी मस्तपैकी गरमागरम ह्या रेसिपीचा बेत करते. माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते. तुमच्या घरी अशी रगड्याची भाजी आणि पुरी खायला आवडेल का? हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. गोळे करून झाले. एक गोळा घेतला आणि तो लाटून घ्यायचा. जेव्हा पुरी करतो आणि अशा पद्धतीने किंवा अशा प्रमाणात तुम्ही पुरी करताना तेव्हा कोणत्याही प्रकारे पीठ वगैरे लावायचं नाहीये. थोडीशी जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची. अगदी छान अशा पुऱ्या बघा लाटून तयार झाल्या. पुऱ्या लाटताना जर त्या पातळ झाल्या तर त्या फुगत नाहीत. त्यामुळे थोड्याशा जाडसर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. आता एका वेळी ना 4 ते 5च पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग त्या तळून घ्यायच्या. कारण एका वेळी संपूर्ण पुऱ्या लाटून ठेवल्यानंतर तळायला गेल्या तर त्या पुऱ्या एकमेकाला चिकटतात. तेल कडकडीत तापून घेतलं होतं. गॅस मध्यम केला आणि एक-एक पुरी टाकून घेतली. पुऱ्या बघा अगदी टम्म अशा फुगतील. बाहेर जशा विकत आपण कुरम्याची भाजी आणि पुऱ्या खातो ना, तशाच पुऱ्या अगदी घरच्या घरी करतात आणि ह्या पुऱ्यांना अजिबात तेल ओढून घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रगड्याची भाजी आणि पुरीचं कॉम्बिनेशन आवडलं असेल ना, तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर सगळ्या ज्या पुऱ्या आहेत ना, त्या मी अशा मस्तपैकी तेलामध्ये फुगवून घेतल्या. अजिबात तेल ओढत नाही, त्यामुळे त्या खायलाही भरपूर जातात. रगड्यासोबत ना गरमागरम कडक भाजलेला पाव असू देत किंवा नुसता रगडा खायलाही खूप छान वाटतं. आज मी पुरी बनवली आहे. तुम्हाला रगड्याची भाजी कशासोबत खायला आवडते हेही कमेंट करून नक्की सांगा. गरमागरम रगडा आणि त्यासोबत अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झाल्या. आजचा बेत कसा वाटला कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच छान आणि सोप्या व्हिडिओसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.